वय वर्ष 19. सळसळीत रक्ताचा कॉलेजचा एक तरुण विद्यार्थी मी. आणि दुसरीकडे माझी ती अतिशय देखणी, दुधासारखी गोरी मालन काकू. त्या रात्री आम्ही दोघं एकाच बाईकवर त्या निर्जन अंधारलेल्या रस्त्यावरून चाललो होतो. बाहेर गुलाबी थंडीचा कडाका होता आणि तिने मागून मला इतकं घट्ट कवटाळलं होतं की तिच्या श्वासांची उष्णता माझ्या मानेवर जाणवत होती. पुढे रस्त्यात एक भयान शांतता पसरलेली. आंब्याची बाग आली आणि तिथेच आमच्या संयमाचा बांध पूर्णपणे फुटला. कुटुंबाचे संसार एका बाजूला आणि तिच्या त्या मादक रूपाची मोहिनी दुसऱ्या बाजूला. त्या रात्री त्या निर्जन बागेत आमच्यात नेमकं काय घडलं, आम्ही कोणती मर्यादामुळे ओलांडली, हेच आज आपण या कथेत पाहणार आहोत. माझं नाव जितेश आहे, पण घरात सगळे मला प्रेमाने जितू म्हणतात. ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा मी 19 वर्षाचा एक तरुण सळसळीत रक्ताचा विद्यार्थी होतो. छत्तीसगडमधील दुर्धर जिल्ह्यातील एक लहानशा गावाजवळ मी राहायचो. माझा रोजचा दिनक्रम एक ठरलेला असायचा. गावातून रोज कॉलेजला जायचं आणि संध्याकाळी घरी परत आल्यावर 7 वाजल्यापासून अभ्यासाला बसायचं. पण एके दिवशी या माझ्या दिनचर्येला एक वेगळंच वळण मिळालं. त्या दिवशी सकाळी मला उठायला उशीर झाला. जेव्हा डोळे उघडले तेव्हा 9 वाजले होते. कॉलेजची सहल आज जाणार होती, त्यामुळे माझी प्रचंड घाई सुरू होती. घाईघाईत अंघोळ उरकून मी जेवायला बसलो. जेवण झाल्यावर कॉलेजची बॅग पॅक करताना पाहिलं तर सगळं सामान इकडे तिकडे विखुरलेलं होतं. त्यातलं त्यात माझं सायन्सचं पुस्तक सापडत नव्हतं. ते शोधण्यात माझा एवढा वेळ गेला की घड्याळात 10 वाजून गेले आणि माझी ती कॉलेजची सहल हुकली. मी स्वतःवरचं खूपच चिडलो आणि उदास मनानं खाटेवर जाऊन बसलो. दुपारच्या वेळी माझ्या घरात एक अनपेक्षित एंट्री झाली. माझी मावशी, जिचं नाव मालन होतं आणि आम्ही तिला काकू म्हणायचो. ती आमच्या घरापाशीच राहायची. ती 3 मुलांची आई असली तरी ती अतिशय देखणी आणि गोड स्वभावाची होती. मी खोलीत अभ्यासाचा बहाणा करून बसलो होतो तेव्हा ती हळूच आत आली आणि लागवी मिठासाने म्हणाली, "जे तू आज कॉलेजला नाही गेलास का रे?" मी उदास चेहऱ्याने म्हणालो, "नाही काकू, आज झोपेतून उठायला जरा उशीर झाला आणि सहल मिस झाली." तिने मिश्किलपणे हसून माझ्याकडे पाहिले. तिच्या नजरेत एक वेगळीच चमक होती. ती हळूच पुढे आली आणि माझ्या अगदी जवळ माझ्या खाटेवर बसली. आमच्यातल्या त्या अनामक वाढलेल्या जवळीकीमुळे माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी थोडा सावरून घेत दूर सरकलो आणि म्हणालो, "काकू, तू हे काय करतेस?" ती अत्यंत कोमल आणि नशिल्या आवाजात हळूच कुजबुजली, "जितू, आता तू मोठा झाला आहेस रे. माझ्यापासून असा दूर का पळतोस? जरा जवळ ये की माझ्या." माझ्या मनात एक भीती आणि थरथराट सुरू होता. आमच्या कुटुंबातील संस्कार खूप कडक होते, त्यामुळे मी लगेच तिथून उठलो आणि म्हणालो, "काकू, हे सगळं चुकीचं आहे." असं म्हणून मी खोलीबाहेर निघून गेलो. काकू मला नेहमी असा चोरून त्रास द्यायची. तिच्या नजरेत एक वेगळीच कामुक मोहिनी असायची, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवून सहन करत होतो. असेच हळूहळू 3 महिने निघून गेले. पण एक दिवशी माझ्या संयमाची मर्यादा पूर्णपणे हलली. दुपारी घरात कोणी नसताना मी सहज वरच्या बाजूने काकूला अंघोळ करताना पाहिले. त्या दिवशी तिने लाल रंगाचा पेटीकोट घातला होता आणि तिची ती पाठीची गोरी पाठ दुधासारखी पांढरी शुभ्र चमकत होती. तिच्या ओल्या केसांतून उडणारे ते पाण्याचे थेंब जणू माझ्या कोरड्या आयुष्यात पावसाची पहिली सर घेऊन आली होती. तिचं ते कातील रूप, तिची ती नखरेल चालढाल पाहून मी नक्षकांत घायाळ झालो. माझ्या मनातील ओढ आता गप्प बसू देणार नव्हती. जरी कुटुंबाचे संसार मला अडवत असले तरी काकूच्या त्या सौंदर्याची बुळं माझ्या मनाला पछाडत होती. मीही मनात ठरवून टाकलं की आता जर काकूने मला जवळ घेण्याचा प्रयत्न केला तर मी मागे हटणार नाही. पुढच्याच महिन्यात काकूच्या मुलीचं लग्न ठरलं. माझं संपूर्ण कुटुंब आणि काकूचं कुटुंब तिथे गेलं होतं. लग्नाच्या कार्यात काकूने खूप मजा केली आणि रात्रीच्या वेळी ती लग्नात धुंदीत आणि नशेत असल्यासारखी दिसत होती. लग्न आटोपल्यानंतर रात्री खूप उशीर झाला होता. मी माझी बाईक काढली आणि म्हणालो, "मी आता घराकडे निघतोय. कोणाला माझ्यासोबत यायचं असेल तर चला, नंतर म्हणू नका." मी थांबलो नाही. माझा हा आवाज ऐकताच काकू नशिल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत चंचलपणे म्हणाली, "जितू, थांब, मी येते तुझ्यासोबत." ती धावत बाहेर आली आणि माझ्या बाईकच्या मागे अगदी बसली. त्या रात्री जेव्हा भयानक गारवा होता, अगदी गुलाबी थंडीचा कडाका जाणवत होता. बाहेर बाईक सुरू करण्यापूर्वी ती म्हणाली, "माझ्या तुला थंडी वाजत नाही आहे ना?" मी म्हणालो, "नाही काकू." तिने स्वतःभोवती एक मोठी शाल गुंडाळली. अचानक तिने तिची शाल माझ्या पाठीवरून पुढे ओढली आणि मलाही तिच्या उबदार शालीच्या विळख्यात घेतलं. त्यानंतर तिने मला मागून इतकं घट्ट धरलं की तिच्या शरीराची उष्णता थेट माझ्या पाठीला जाणवू लागली. तिने तिचे नाजूक हात पुढे करून माझी छाती घट्ट दाबून धरली. तिचा तो मादक स्पर्श आणि रेशमी जवळीक जाणवताच माझ्या शरीरात विजेचा करंट धावावा तसं झालं.
ती नशेत होती आणि माझ्या अंगाला पूर्णपणे चिकटून बसली होती. ती माझ्या कानाजवळ आपला लयबद्ध श्वास सोडत होती आणि म्हणाली, जितू आता कशी वाटते ऊब? तुला कसं वाटतंय? माझे बाण हरपत चाललं होतं. मी अस्वस्थ होऊन काकूला म्हणालो, काकू खूप छान वाटते. हे ऐकताच तिने हळूच माझ्या मानेवर एक कोमल स्पर्श केला. मला बाईक चालवणंही कठीण जात होतं. रस्त्यात मधोमध एक खूप मोठी आंब्याची बाग होती. तो संपूर्ण रस्ता एकदम निर्जन्य, मातीचा आणि झाडांचा वाढलेला गूढ रस्ता होता. रात्री तिथे कोणीच नसायचे. रस्ता खाचाखळ्यांनी असल्यामुळे बाईकवर आम्हाला एकमेकांचे धक्के लागत होते. प्रत्येक धक्क्यासोबत मी माझ्या पाठीवर आणि अधिकच स्वतःला झोकून देत होती. हळूहळू तिचा हात माझ्या छातीवरून खाली सरकला आणि ती मर्यादा ओलांडू लागली. आता माझा संयम पूर्णपणे सुटत चालला होता. मला कळून चुकलं होतं की जर मी बाईक आता थांबवली नाही तर अपघात होईल. मी लगेच बाईक रस्त्याच्या कडेला पार्क केली आणि आम्ही त्या बागेत एकांतात थांबलो. आजूबाजूला भयान शांतता पसरली होती. काकूने विचारले, काय झालं जितू? गाडी का थांबवलीस? मी स्वतःला सावरून घेण्याचा आरामाचा बहाणा करत म्हणालो, काकू तू इथेच थांब. मी जरा लघुशंका करून लगेच इथे आलो. मी बाईकवरून उतरून बागेत थोडा दूर गेलो. पण ती काही ऐकण्याऐवजी मनस्थितीत नव्हती. ती मागून पाऊल टाकत हळूच आली. तिच्या पैंजणांचा तो नाद माझ्या काळजाची धडधड वाढवत होता. जणू प्रत्येक पाऊल माझ्याच दिशेने येत होतं. मी मागे वळण्यापूर्वीच तिने पाठीमागून एक अत्यंत घट्ट मिठी मारली. ती मिश्किलपणे हसून म्हणाली, काय झालं जितू? आता तरुण झालायस ना, मग एवढा का लाजत आहेस? तिने मला आपल्या इतक्यात जवळ ओढलं होतं की तिच्या हृदयाची धडधड मला स्वतःच्या छातीत जाणवू लागली. ती समोरून माझ्या अंगाला पूर्णपणे चिकटली होती आणि तिचे थरथरणारे ओठ माझ्या ओठांना स्पर्श करण्यासाठी आतुर झाले होते. त्या अंधारलेल्या बागेत तिच्या डोळ्यांची ती चमक मला प्रेमाचा अनोखा प्रवास दाखवत होती. मी म्हणालो, काकू आता मी तुला सोडणार नाही. आम्ही आमच्या ओठांचा तो मधासंगम त्या एकांतात सुरू झाला. त्या अंधारलेल्या आंब्याच्या बागेत रात्रीच्या त्या एकांतात शब्दांनी रजा घेतली होती आणि भावनांनी संपूर्ण ताबा मिळवला होता. काकूने जेव्हा मला मागून घट्ट कवटाळलं तेव्हा माझ्या पाठीला तिच्या उबदार श्वासांची उष्णता जाणवली होती. ती नशेत मदोष होती. तिचे चंचल डोळे त्या अंधारातही एक वेगळ्याच आवेशाने चमकत होती. मी जसा तिच्याकडे पूर्णपणे वळालो तसा आमच्या नजरा एकमेकात अशा गुंतल्या की पापणी लावण्याचंही भान कुराला आम्हा दोघांना उरलं नव्हतं. तिने तिचे नाजूक हात माझ्या मानेभोवती गुंफले आणि मला स्वतःकडे झुकून दिलं. तिच्या ओठांच्या ओल्या ओठांनी ती मदार थरथर माझ्या नजरेतून सुटली नव्हती. मी हळूच तिचा चेहरा माझ्या हातात घेतला. जेव्हा तिने माझ्या डोळ्यात पाहिलं तेव्हा कळालं की जगातली सर्वात सुंदर भाषा ही मौन असते. तिच्या गालावरची ती लाल रंगाची छटा त्या मंद अंधारात अधिकच गडद भासत होती. तिची ती मखमली त्वचा माझ्या रांगड्या हातांना सुखावणारा अनुभव देत होती. माझ्या मनात चाललेली धडधड आता थांबणार नव्हती. तिने आपले ओठ माझ्या ओठांवर टेकवले आणि त्या पहिल्या स्पर्शाने आमच्या शरीरात विजेचा करंट धावावा तसं झालं. आम्ही दोघे इतके जवळ होतो की दोन वेगळी शरीरं नसून एकच जीव असल्याचा भास होत होता. काकोचा तो मोगऱ्याचा सुगंध त्या गारव्यात अधिकच दरवळत होता, जो मला अधिकच बेधुंद करत होता. मी माझे डोळे मिटून तो क्षण मनात साठवून घेतला. बागेतल्या त्या मोठ्या झाडांच्या आडोशाला आम्ही थांबलो होतो. हवेतील गुलाबी थंडी आणि आमच्या श्वासांची वाढलेली उष्णता एकमेकांना सावरत होती. तिने तिची शाल आमच्या दोघांभोवती अशी गुंडाळली की आमची रेशमी जवळी आणखी वाढली. तिच्या लवचिक आणि सडपातळ बांध्याला जेव्हा मी माझ्या मिठीत घट्ट ओढलं तेव्हा तिच्या मनातील संयमाचा बांध पूर्णपणे फुटत चालला होता. तिच्या नाजूक हातांनी माझ्या पाठीवर घट्ट पकड घेतली होती, जणू तिला तो क्षण कधी संपू द्यायचा नव्हता. तिच्या मानेजवळ माझ्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की तिला स्वतःचाही अस्तित्वाचाही विसर पडला होता. तिने डोळे मिटून घेतले, जणू तो क्षण कायमचा तिथेच थांबावा. तिने तिच्या मौशार हातांनी माझ्या चेहऱ्यावरून एक हात फिरवला आणि अत्यंत लागवी मिठासाने म्हणाली, जितू आज तू फक्त माझा आहेस. आणि तिचं सर्वांग पुन्हा एकदा शहारून गेलं. त्या रात्री वेळही आपली वाट विसरली होती. रस्त्यावरून जाणारी वाहनं खूप दूर होती आणि या बागेत फक्त आमच्या श्वासांचा वेगवान आवाज येत होता, जो शब्दांशिवाय बरंच काही सांगून जात होता. तिच्या स्पर्शात अशी एक अनामिक ओढ होती जी मला जगाच्या पलीकडे घेऊन जात होती. तिच्या मिठीतील ती ऊब माझ्या आयुष्यातील सर्व थंडी पळून लावण्यासाठी पुरेशी होती. आम्ही त्या बागेत किती वेळ होतो याचं भान आम्हा दोघांनाही उरलं नव्हतं. दोघांच्या नजरेचा खेळ आता संपला होता. आता वेळ होती ती फक्त स्पर्शांच्या भाषेची.
तिच्या पाठीवरून जेव्हा माझा हस्तस्पर्श फिरला तेव्हा तिने नकळत आपले डोळे गच्च मिटून घेतले. ती रात्र फक्त 2 व्यक्तींची नव्हती, तर 2 आत्मे एकमेकात विलीन होण्याची ती एक साक्षीदार होती. काही वेळाने जेव्हा हवेतला गारवा आणखी वाढला तेव्हा आम्ही स्वतःला सावरून घेतलं. काकूने तिची साडी हळूच सावरली, पण माझ्या बोटांचा तो शेवटचा स्पर्शही तिला बेधुंद करून गेला. आम्ही पुन्हा बाईकपाशी आलो, पण आता आमच्यात ती आधीसारखी अबोली नव्हती, तर एक अनोखं गुपित सुख आणि भावनिक बंध निर्माण झाला होता. मी गाडी सुरू केली आणि ती पुन्हा एकदा मला अत्यंत घट्ट कवटाळणे मागे बसली. बागेतला तो स्वप्नवत अनुभव मनात साठवून आम्ही जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे 2:30 वाजून गेलेले होते. संपूर्ण गावात आणि आमच्या घरात एक भयान शांतता होती. आई वडील आणि भाऊ अजूनही लग्नाच्या गावालाच असल्यामुळे घर पूर्णपणे शांत आणि एकांतात होतं. मी घराचं मुख्य कुलूप उघडलं आणि आम्ही दोघं आत गेलो. काकू अजूनही त्या नशेल्या धुंदीतच होत्या. घरात येताना तिने ती ओली शाल बाजूला ठेवली. त्या रात्री घरामध्ये एक वेगळीच उष्णता आणि ओढ जाणवत होती. काकू सोफ्यावर जाऊन बसली आणि तिने अत्यंत थकल्याचा आणि आरामाचा बहाणा करत डोळे मिटून घेतले. तिचं ते भरदार सौंदर्य, तिची ती कांचनकांती आणि उन्नत चालढाल पाहून माझ्या मनात पुन्हा एकदा उत्तेजना आणि बेबाम जागा झाला. मी हळूच तिच्या जवळ गेलो आणि तिच्या पायातल्या पैंजणांचा तो नाद ऐकून माझ्या हृदयाचे ठोके आणखीच वेगवान झाले. तिच्यासमोर गुडघ्यांवर बसलो आणि अत्यंत हळुवारपणे तिच्या थकलेल्या पायांची सेवा करण्याचा बहाणा करत तिच्या मखमली त्वचेला स्पर्श केला. माझ्या त्या पहिल्या हस्तस्पर्शाने तिच्या शरीरात एक वेगळी शिरशिरली उमटवली आणि तिने नकळत आपले डोळे गच्च मिटून घेतले. तिने लगेच उघडले. तिचे ते बोलके डोळे त्या अंधारातही पूर्णपणे कामुक आणि मधोच दिसत होते. तिने मिश्किलपणे हसून माझा हात पकडला आणि एका झटक्यात मला तिच्या इतक्या जवळ ओढलं की तिच्या हृदयाची धडधड थेट माझ्या छातीला जाणवू लागली. तिने तिच्या नाजूक आणि मौशार हातांनी माझ्या केसांवरून हात फिरवला. तिच्या त्या मादक रूप आणि मोहिनी माझ्यावर अशी काही पडली होती की माझं स्वप्न पूर्णपणे भान हरपून गेलं होतं. मी तिला माझ्या इतक्या घट्ट विटीत आवडलं. तिच्या त्या लवचिक आणि सडपातळ बांध्याभोवती माझा विळखा घट्ट झाला होता. 2 शरीरं नसून आम्ही एकच जीव होतो. तिच्या मानेवर माझ्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की तिने डोळे मिटून स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन करून दिलं. त्या रात्री आमच्या मनातील संयमाचा बांध पूर्णपणे फुटला होता आणि ओढ मात्र शिगेला पोहोचली होती. तिच्या ओल्या ओठांची ती मधाळ चव मला स्वर्गापेक्षाही सुंदर जाणीव सुखाची करून देत होती. खोलीच्या त्या एकांतात आमच्या श्वासांची लयबद्धता आणि गती वाढत होती, जो आवाजाशिवाय बरंच काही सांगत होता. ती रात्र फक्त 2 व्यक्तींची नव्हती, तर 2 आत्मे एकमेकात विलीन होण्याची ती एक साक्षीदार होती. रात्रीचा तो एकांत आणि समोर तिचं ते मादक रूप, आम्ही सर्व मर्यादा ओलांडून त्या गुपित सुखाच्या महासागरात पूर्णपणे बुडून गेलो होतो. रात्र वाढत होती आणि आमच्यातील जवळीक सीमा ओलांडत होती. तो एक असा प्रेमाचा अनोखा प्रवास होता जिथे निसर्गाचं एखादं गुपित उलगडत होतं. तिच्या मिठीतील ती ऊब माझ्या आयुष्यातील सर्व थंडी आणि मनाची पोकळी पळवून लावण्यासाठी पुरेशी होती. आम्ही दोघं एकमेकात असे गुंतलो होतो की आम्हाला वेगळं करणं आता काळालाही अशक्य होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा खिडकीतून उबदार प्रकाश खोलीत आला तेव्हा एक नवीन पहाट झाली होती. मी माझे डोळे उघडले तेव्हा काकूला माझ्या शेजारी अत्यंत शांतपणे झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी सुखावणारा आनंद आणि नजाकतीचा भाव होता. लग्नाच्या त्या एका रात्री आमच्यात जे काही घडलं तो आमच्या भावनांचा एक असा सुंदर संगम होता, जो आमच्या दोघांच्या मनाच्या कोपऱ्यातील एक सुंदर आठवण बनून राहिला. हे आमचं एक असं गुपित नातं बनलं होतं ज्याने आमच्या आयुष्याला एक कधीही न विसरता येणारा रोमॅन्टिक अनुभव दिला होता.